आज आमच्या घरामध्ये कोल्हापुरी तांबडा पांढऱ्या रस्स्याचा बेत होता. तर पांढरा रस्सा कसा बनवायचा हेच आता मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. चला बघूया. 2 चमचे तीळ, 2 चमचे मगज बी आणि 15 ते 20 काजू पाकळ्या इथं चांगल्या अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवायच्या. तोपर्यंत आपल्या इथे चिकन शिजलेलं आहे. पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणारे खडे मसाले 7-8 मिरे, 4 हिरवे वेलदोडे, 3 मसाले वेलदोडे, 2 मिरच्या, आलं लसणाची पेस्ट, 7-8 लवंगा, फुल 3 ते 4 घेतल्यात आणि तमालपत्री 3 घेतलेल्या आहेत इथे. जे आपण मगाशी काजू, तीळ आणि मगज बी भिजत ठेवले होते त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इथं चिकनचा स्टॉक घेतलेला आहे 1 वाटी आणि नारळाचं दूध घेतलेलं आहे 1 वाटी. त्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घ्यायचे. फक्त पाठीमागे आपल्याला आलं लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या ठेवायच्यात, का तर ते लगेच करपतं, त्यामुळे आपण ते नंतर घालणार आहोत. नॉनव्हेज जास्त करून शनिवार रविवारच बनतं आमच्यात आणि नॉनव्हेज बनवायचं झालं की मग साहेबच बनवतात. शनिवार रविवार तरी जेवणापासून सुट्टी पाहिजे, त्यामुळे मग साहेबच येतात जेवणाकडं. आणि साहेब आज तांबडा पांढरा रस्स्याचा बेत केलात साहेबांनी आणि आज साहेबांच्या हातचं खायला मला भेटणार आहे. तर साहेबांनी आता तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आणि त्यानंतर या 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपल्या खड्या मसाल्यांचा कलर जरा बदललेला आहे. त्यानंतर मग आपण काजू आणि मगज बीची पेस्ट टाकली, ती पण चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये. पेस्ट चांगली भाजल्यानंतर त्यामध्ये आपण आता घालणार आहोत चिकनचा स्टॉक. एक गोष्ट लक्षात ठेवायची, पांढरा रस्सा आपल्याला करायचा असेल तर चिकन फोडणी टाकताना त्यामध्ये हळद घालायची नाही. चिकनचा स्टॉक पातेल्यामध्ये ओतल्यानंतर ते चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आता आपण ओतणार आहोत नारळाचं दूध. हे ओल्या नारळाचं दूध आहे. आम्ही नॉनव्हेजसाठी ओला नारळच वापरतो आणि अर्ध्या नारळाचं दूध आम्ही हे काढलं होतं. त्यानंतर आता बारी आली मिठाची. चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण आपण चिकन शिजताना मीठ घातलेलं आहे. त्यात मीठ घातल्यानंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता किती थिकनेस पण आलेला आहे आणि आपल्या रश्श्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा. ज्यावेळेस आम्हाला गरज होती त्यावेळेस तांबड्या पांढऱ्या रश्श्यानं आम्हाला खूप साथ दिल्या आणि आम्ही 2 जण ऑर्डरी घेत होतो कोल्हापुरी जेवणाच्या. अर्जुन उठलेला आहे आणि अर्जुनचं पण चाललंय बाबा काय बनवायला लागलेत आज किचनमध्ये. तो पण बावरून बघत होता. चिकन म्हटलं की आमची दोन्ही पोरं खूप खुश होत्यात. मोठ्याला देखील चिकन खूप आवडतं आणि बारक्याला आम्ही सूप पाजतो. सूप म्हटलं की आमचं बारकं खूप आवडीनं पिते. दूध पित नाही पण सूप खूप आवडीनं पिते. साहेबांचा हात जेवणावर चांगलाच बसलेला आहे, त्यामुळं जेवण तर सगळं 1 नंबरच झालं होतं. फक्त भात आणि भाकरी मला बनवायच्या होत्या. पांढरा रस्सा खूप दिवसांनी खाल्ला आणि खूपच छान झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपल्याकडे कोणतंही स्किल असू दे, ते स्किल आपलं कधीच वाया जात नाही. ह्या कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रस्स्यावरनं तुम्हाला सांगतो. आणि अजून देखील आम्हाला ऑर्डरीचे फोन येतात, आम्हाला ऑर्डरी पाहिजेत. आपल्याकडे असणारी कला ही कधीच वाया जात नाही. जसं आम्हाला कोल्हापूरच्या जेवणानं साथ दिली, तशी प्रत्येक कला ही आपल्याला प्रत्येक वाईट टाईमात ही साथ देतच असत्या. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा.